नमस्कार मंडळी. इयत्ता चौथीची स्कॉलरशिप परीक्षा 2025-26चा नवीन सिलेबस आला आहे आणि आज आपण तोच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला मग थेट सुरुवात करूया. नवीन सिलेबस आला म्हटल्यावर मनात थोडी धाकधूक तर होतेच नाही का? आता काय बदललंय, अभ्यास कसा करायचा, असे एक ना अनेक प्रश्न पडतात. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आणि तयारीसाठी एक पक्का प्लॅन बनवणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊ. मग पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचं सविस्तर विश्लेषण करू. सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत ते बघू. आणि हो, यशस्वी होण्यासाठी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी मैदान समजून घ्यावं लागतं, बरोबर? तसंच परीक्षेची रचना किंवा पॅटर्न समजला की अर्धी तयारी तिथेच होते. तर बघा, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मुख्यत्वे 2 पेपर्स असतात. पेपर 1 मध्ये आपली पहिली भाषा म्हणजे मराठी किंवा उर्दू असेल आणि सोबत गणित. आणि पेपर 2 मध्ये असतं इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. आणि ही पूर्ण परीक्षा आहे तब्बल 300 गुणांची. हो, 300 गुण म्हणजे प्रत्येक पेपरला झाले 150 गुण. आता या 300 गुणांसाठी प्रश्न किती? तर एकूण 150 प्रश्न. याचाच अर्थ प्रत्येक पेपरमध्ये 75 प्रश्न सोडवायचे आहेत. हे बघा, इथे सगळा हिशोब एकाच ठिकाणी आहे. पेपर 1 150 गुण 75 प्रश्न आणि पेपर 2 सेम 150 गुण 75 प्रश्न. हे चित्र डोक्यात एकदम फिट बसलं पाहिजे, कारण आपली सगळी स्ट्रॅटेजी यावरच ठरणार आहे. चला आता जरा अजून खोलात जाऊया. पेपर 1चं पोस्टमॉर्टम करूया, म्हणजे भाषा आणि गणितात नेमकं काय काय आहे ते पाहूया. आता इथे बघा, पेपर 1चा खरा बॉस कोण आहे? तर गणित. तब्बल 100 गुण आहेत गणिताला, म्हणजे जवळपास 67% वेटेज. आणि प्रथम भाषेला आहेत 50 गुण. म्हणजे गणितावर लक्ष देणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येते, हो ना? प्रथम भाष्यामध्ये काय काय करायचंय? तर आकलन म्हणजे उतारे आणि कविता समजून उत्तरं देणं, आपलं व्याकरण पक्क करणं, आणि हो, शब्दसंपत्ती म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार या सगळ्यावर भर द्यावा लागेल. आणि गणितात संख्याज्ञान, बेरीज वजाबाकीसारख्या क्रिया, अपूर्णांक, मापन, भूमिती हे तर आहेच, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. हा टॉपिक गणितात पण आहे आणि बुद्धिमत्तेत पण आहे, म्हणजे एका दगडात 2 पक्षी. ठीक आहे, पेपर 1 तर झाला. आता वळूया पेपर 2 कडे, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. बघूया इथे काय दडलंय. आणि इथेही बघा, पेपर 1 सारखीच स्टोरी आहे. बुद्धिमत्ता चाचणीला आहेत 100 गुण, म्हणजे इथला किंग आहे बुद्धिमत्ता. आणि इंग्रजीला आहेत 50 गुण, म्हणजे दोन्ही पेपर्समध्ये एक एक विषय 100 मार्कांचा आहे. हे लक्षात ठेवायचं. इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त भर कशावर आहे? तर वोकॅब्लरीवर म्हणजे शब्दसंग्रह, जवळपास 28%. म्हणून रोज नवीन इंग्रजी शब्द शिकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मग ग्रामर आणि बाकी गोष्टी येतात. आता बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात जास्त वजन आहे कूट प्रश्नांना, म्हणजे ते कोडिंग डिकोडिंगवाले प्रश्न असतात तर त्यांना. तब्बल 18%. याचा अर्थ या प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव केला तर भरपूर मार्क मिळतील. बरं, आतापर्यंत आपण काय वाचायचं हे पाहिलं, पण खरी गंमत तर पुढे आहे. कसं वाचायचं हे प्रश्नांची काठिण्य पातळी ठरवते. चला तेच गुपित आता उलगडूया. हे बघा, हा आहे परीक्षेचा सिक्रेट फॉर्म्युला. 30% प्रश्न एकदम सोपे, 40% मध्यम आणि उरलेले 30% कठीण. याचा अर्थ काय? फक्त सोपे आणि मध्यम प्रश्न जरी नीट सोडवले तरी 70% मार्क मिळतात. पास होण्यासाठी हे पुरेसं आहे. पण जर गुणवत्ता यादी द्यायचं असेल तर त्या कठीण 30%ची तयारी करावीच लागेल. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एवढा सगळा अभ्यास करायचा कसा? यशस्वी होण्यासाठी नक्की कोणती रणनीती वापरायची? चला तेच पाहूया. रेहान सरांचं हे वाक्य बघा, रोज एका टॉपिकचा अभ्यास केला तर तुमची तयारी उत्तम होईल. किती सोपं आणि किती महत्वाचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. तसंच आहे, रोज थोडं थोडं केलं की परीक्षेच्या वेळी डोंगरा एवढा अभ्यास वाटत नाही. तर मग आपला विनिंग प्लॅन काय असेल? पहिलं, त्या 70%वर लक्ष द्या, म्हणजे सोपे आणि मध्यम प्रश्न. ते हक्काचे मार्क आहेत. मग शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कठीण प्रश्नांकडे वळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
एक निश्चय करा, रोज फक्त एक टॉपिक. बस. आणि हे रोज करायचंय, चुकायचं नाही. आता बघा, घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये. एकूण टॉपिक्स आहेत 136 आणि परीक्षेला दिवस किती आहेत? साधारण 150. म्हणजे बघा, रोज एक टॉपिक केला तरी आरामात सगळा सिलेबस कव्हर होतो. किती सोप्पं आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. आपल्याला नाईट किंग बनायचा नाहीये. म्हणजे परीक्षेच्या आदल्या रात्री जागून अभ्यास करणारे. तसं करून काहीच उपयोग होत नाही, फक्त टेन्शन येतं. त्यापेक्षा पहिल्याच दिवसापासूनच तयारीला लागा. तर मग आता विचार कसला करायचा? हीच योग्य वेळ आहे तयारीला लागण्याची. आजच ठरवा, आज कोणता टॉपिक सुरू करणार. चला, लागा कामाला आणि या तयारीसाठी मनपूर्वक